इकडे आम्ही आलो होतो सारसबागेमध्ये, तर तिथे गणपती होता. पेशवे काळातील गणपती. तिथं पाठीमागे गणपतीचं संग्रहालय होतं खूप मोठे, वेगवेगळ्या प्रकारचे. एकदम सुपारीच्या ह्याच्यावरती कोरले होते छोट्या, ते एकदम मोठ्या गणपतीपर्यंत होते. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझाईनचे हर तऱ्हेचे गणपती तिथे पाहायला भेटले आम्हाला. नारळावर पण बनवलेला गणपती, नारळावर कोरलेला गणपती, गारीवर एकदम छोटासा, एकदम सेंटीमीटरचा, 1-2 सेंटीमीटरचा गणपतीपासून ते खूप मोठ्या गणपतीपर्यंत आम्हाला गणपती तिथे पाहायला भेटले. ते वेगवेगळे म्हणजे संग्रहालयाचं होतं गणपतीचं. हर तऱ्हेचे गणपती तिथे होते. तर तेच तुमच्यावर म्हटलं चला शेअर करावं. तर मातीचा पण होता गणपती, गारेचे होते, नंतर सुपाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती होते. नंतर तांडव करणार गणपती, पंचमुखी गणपती असे, आणि वेगवेगळ्या देशात नेपाळवरून पण आणलेले काही गणपती होते. असे वेगवेगळ्या हर तऱ्हेचे गणपती तिथे मला पाहायला भेटले. सारसबागेमध्येच पाठीमागेच मंदिर आहे, त्याच्या पाठीमागेच हे गणपतीचं संग्रहालय आहे. तिथे हे गणपती आम्हाला पाहायला भेटले. हे बघा खोड आहे आणि त्या खोडालाच आकार आलेला आहे गणपतीचा, म्हणजे ऑटोमॅटिकच नैसर्गिकच तो आकार आहे गणपतीचा. हे बघा इथे पण गणपती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. तर इथे खूप सारे गणपती होते. परत शॉपिंग पण केली आम्ही खूप, आणि सारसबाग पूर्णपणे फिरलो, आणि तिथून मग नंतर संध्याकाळी आम्ही घरी रिटर्न आलो होतो. तर तेच तुमच्यावर व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे सर्व. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. तर इथे पुढे आम्ही पूर्ण बागेमध्ये फिरत होतो, राऊंड मारत होतो. संध्याकाळचे वाजले होते 4 ते 5 वाजले होते सायंकाळचे. आणि चला म्हटलं आपण आता आतमध्ये फिरलो, संग्रहालय पाहिलं, गणपती पाहिला, एक बागेला राऊंड मारूया. तर पूर्ण बागेला राऊंड मारलेला आहे. आणि ही सारसबाग आहे ती पुण्यामध्ये सेंटरलाच येते. हे बघा मुख्यद्वार आहे, असे 3-4 गेट आहे सारसबागेला. एकदम पुण्याच्या सेंटरमध्ये सारसबागेचं येते लोकेशन. आणि तिथून पुढे आम्ही मग शॉपिंग केली काही, तीच तुमच्याबरोबर शेअर करत आहे. एक साडी घेतली होती बांधणीची. साडी घेतली बघा, मस्त आहे बांधणीची, अशी येते साडी, आणि अशी मस्त आहे. कलर बिगलर एकदम वेगळाच आहे, पण छान वाटली मला म्हणून घेतली. ह्याचा पदर असा आहे, पूर्ण आतमध्ये दिसत आहे वर्क. अशी नेसल्यानंतर छान कलर वगैरे मस्त, असे मोठे काट आहेत खाली, पाठीमागे वरती ही अशी छोटीशी बॉर्डर आहे, मस्त वाटली. आणि हा एक बांधणीचा ड्रेस घेतलाय. ही आहे ओढणी येलो, आणि ह्याचा वास पण मस्त येतो बांधणीच्या ड्रेसचा. ही पॅन्ट आहे, आणि हा ड्रेस, ह्याला अस्तर वगैरे लावून छान मस्त होईल ड्रेस हा. हे बघा असा. हे 2 ड्रेस घेतले होते मी, ही एक साडी आणि हा एक ड्रेस.